नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोने। राष्ट्रवादीचे आमदार तसंच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा घर वापसी म्हणजेच आपलं जुनं घर जे आहे भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत। तसंच त्यांनी दिल्ली येथे जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेऊन त्यांनी भाजप प्रतीचे संकेत दिले आणि तसंच माझा प्रवेश जो आहे हा राज्यात नव्हे तर दिल्लीमध्येच होईल असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। यामध्ये एक आपल्याला माहिती आहे की केंद्राकडनं हिरवा कंदील मिळाला असला तरी राज्याकडनं पाहिजे तसं त्यांना हिरवा कंदील मिळत नाही आहे। कारण आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस तसंच गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत आणि एकनाथ खडसे यांचं राज्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात इतकं राजकीय वैमनस्य खूप टोकाला गेलं आहे, त्यामुळे त्यांना राज्यातनं विरोध होताना दिसतोय। एकनाथ खडसे यांनी दिल्लीतूनच फिल्डिंग लावली आहे। तर हे जे चित्र जे आहेत राज्यातील हे दोन नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना फारसं काही पटलेलं दिसत नाही आहे। कारण वेळोवेळी एकनाथ खडसे असं म्हणतात की माझं दिल्लीशी संबंधित खालच्या लोकांशी बोलत नाही, त्यामुळे एकमेकांना टोले लावण्याचं जे प्रकार जे सध्या गिरीश महाजनसुद्धा लावत आहे। कारण एकनाथ खडसेंची ओळख ही मोठी दिल्लीकडे राज्यात कोणी विचारत नाही असं त्यांनी म्हटलं आहे। यामुळे आम्ही छोटे कार्यकर्ते अशा प्रकारचं हे राजकीय त्यांचे शाब्दिक वार एकमेकांना सध्या सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे हे 40 वर्षापासून भाजपमध्ये होते, मात्र भाजपमध्ये असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाचे सुद्धा दावेदार होते, मात्र देवेंद्र फडणवीस झालेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंचं वाद आपल्याला माहिती आणि त्यानंतर भोसरी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंची ईडी चौकशी लागली आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये सातत्याने डावलण्यात आलं असं त्यांनी आरोप केला। भाजप आणि एकनाथ खडसे यांचं फारसं पडत नव्हतं। स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यामध्ये दोन गट झाले, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे असे गट तयार झाले आणि तसं राज्यामध्ये सुद्धा हेच चित्र निर्माण झालं आणि एकनाथ खडसेंनी बऱ्याचदा म्हटलं की मला भाजप सोडायचं नाही, मात्र काही नेत्यांमुळे मला भाजपहून सोडावं लागतं आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। त्याच पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे गेले, मात्र त्यांना आमदारसुद्धा शरद पवारांनी केलं। त्यांनी ऋणसुद्धा म्हटलं की मला पडत्या काळामध्ये शरद पवारांनी साथ दिली, मात्र आता मला घरी म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करायचा असं त्यांनी जाहीर म्हटले। तसं जर बघायला गेलं तर एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस अशा पडत्या काळामध्ये शरद पवारांनी साथ दिली त्यावेळेस त्यांनी जर बघितलं तर शरद पवारांचा जो विषय होता त्यावर त्यांचे ऋण जरी मान्य केले असले तरी शरद पवारांनी एकनाथ खडसेंना भेट दिलेली नाही आहे। कारण भाजप सोडत्या वेळेस त्यांची भेट नाकारली असं सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। दुसरं असं आहे की आता लोकसभेच्या निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जर बघितले त्यांच्या सून जे आहेत रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। नेमकं प्रचार कोणाचा करायचा हा एक मोठा पेच निर्माण झाला होता। त्यांची कन्या जे आहेत रोहिणी खडसे ह्या एकनाथ खडसेंबरोबर म्हणजे भाजपबरोबर यायला तयार नाहीत। त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी आता आहे तर तुतारी म्हणजे शरद पवार गटातच आहे, मुक्ताईनगर मतदारसंघ मी तयार केलेला आणि मी येणारी विधानसभा निवडणूक लढेल शरद पवार गटातनं असं त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे। एकंदर हे चित्र जर बघितलं एकनाथ खडसेंची आता तीव्र इच्छा भाजपमध्ये यायची आहे, मात्र स्थानिक लेवलला जसं बघायला गेलं तर गिरीश महाजन यांचा खूप मोठा विरोध आहे। तसंच मंगेश चव्हाण जे चाळीसगावचे आमदार आहेत हे सुद्धा त्यांना विरोध करताना दिसतंय। एकंदर हे चित्र जर दिसलं की देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया आली होती, त्या प्रतिक्रियेमध्ये असं म्हणतात की नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य करणारा कोणी जरी आला तरी त्यांचं स्वागत आहे असं त्यांनी म्हटलं असलं तरी याच्या मागे आपल्याला बॅकग्राऊंडला जावं लागेल की एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांचं फारसं काही जमत नाही आहे। त्यांनी जर बघितलं की गिरीश महाजनांना सांगून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरोधात होताना दिसतं एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले त्यावेळेस सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्यावेळेस एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना BHR प्रकरण असेल तसंच जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विधानसभेतसुद्धा केला होता। त्यावेळेस त्यांनी पेनड्राईव्ह बाहेर काढला होता, त्यामध्ये अनेक व्हिडिओ आणि अनेक संवाद जे आहेत ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच कुठेतरी एकनाथ खडसे यांना भाजप प्रवेशासाठी खास करून राज्याच्या नेत्यांचा खोडा आहे असं एक चित्र दिसतंय। आपल्याला माहिती आहे की ही संपूर्ण चौकशीसुद्धा जर संदर्भात अजूनसुद्धा चालू आहे, CBIची चौकशीसुद्धा या संदर्भातलं चालू आहे। त्यामुळे एकनाथ खडसेंना घेऊन काय करायचं असा एक सूर जो आहे
गिरीश महाजन समर्थक तसंच देवेंद्र फडणवीस समर्थकांचं काहींचं म्हणणं आहे. मात्र दिल्लीचे जे नेते आहेत त्यांचं खूप महत्त्वाचा रोल राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसेंचे संबंध हे जे राजनाथ सिंग जे यांच्यापासून तर विनोद तावडे यांच्या संदर्भातले खूप चांगले संबंध आहेत. त्या धर्तीवर एकनाथ खडसेंचा प्रयत्न सुरू आहे की आपल्याला प्रवेश मिळावा आणि खास करून राज्यात नव्हे तर केंद्रातनं प्रवेश मिळावा ही त्यांची इच्छा आहे. तसंच त्यांनी 15 दिवसात माझा प्रवेश दिल्लीमधनंच होईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आताचं चित्र जर बघितलं की एकनाथ खडसे इतके काय इच्छुक आहेत हा एक वेगळा विषय जरी असला तरी मात्र राज्यातनं खास करून देवेंद्र फडणवीस जरी समोर येत नसले तरी गिरीश महाजन मात्र थेट बोलताना दिसते की गिरीश महाजन एक टीका करताना पत्रकारांनी ज्या विचारलं त्यांनी थेट असं म्हटलं की एकनाथ खडसे हे भिजलेला दिवा आहे. त्यांचं ग्रामपंचायतमध्ये तसंच स्थानिक लेवलला कुठलंही त्यांचं प्राबल्य राहिलं नाही आहे, संपलेले नेते असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच्यानं आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे जरी भाजपमध्ये इच्छुक असले तरी गिरीश महाजन जे आता सध्या जळगाव जिल्ह्याचे ते नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशिवाय कुठलं पान हलत नाही असं चित्र जरी असलं तरी यामुळे ह्या दोघं नेत्यांचा टोकाचा वाद जो राजकीय वैमनस्य प्रचंड गेलेले होते. एकेकाळी हे दोघं जे नेते भाजप वाढवण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात त्यांनी खूप मोठी मेहनत केली होती. मात्र आता त्यांचा टोकाचा वाद दिलेला आहे. खास करून जर बघितलं तर एकनाथ खडसेंना विरोध खास गिरीश महाजन यांच्याकडनंच होतो आहे हे एक चित्र आहे. कारण गिरीश महाजनांनासुद्धा माहिती आहे की खोट्या गुन्ह्यांमध्ये एकनाथ खडसेंनी अडकवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही भाजपमध्ये का घेऊ असं त्यांचं एक खाजगीमध्ये ते बोलत असतात. मात्र पक्ष वाढवण्यासाठी दिल्लीचे नेते नेमकं काय निर्णय घेतात हा एक महत्त्वाचा विषय. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये आला तर 2 गट निर्माण होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या सून जे आहेत रक्षा खडसे ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी प्रचार करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आपल्याला अजून माहिती आहे की त्यांची कन्या जे आहेत रोहिणी खडसे ह्या ज्या आहेत ह्या भाजपमध्ये येणार नाही. त्यांनी स्पष्ट केले मी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातच तुतारी हातात घेऊन शरद पवारांच्या उमेदवार असणार असं त्यांनी जाहीर केले. एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यावर ते किती कार्यकर्ते घेऊन येतात हा एक महत्त्वाचा विषय आणि एकनाथ खडसे जर आल्यानंतर भाजपमध्ये काय परिणाम होतात, तसंच गिरीश महाजन एकनाथ खडसे हे जमून घेतात का, तसंच एकनाथ खडसे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं पुढचं राजकीय वाटचाल कशी असेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकंदरीत जर बघितलं इथले जे स्थानिक कार्यकर्ते महाराष्ट्रातले काही खडसे समर्थक असतील तसंच गिरीश महाजन समर्थक असतील हे दोघं कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत आणि आता नेमकं राजकीय वाद जरी असला तरी दोघांमध्ये आता एक शाब्दिक युद्ध मात्र रंगायला सुरुवात झालेली आहे. आणि एकनाथ खडसे यांना दिल्ली स्वरांनी हिरवा कंदील दिला असला तरी राज्यात मात्र त्यांना हिरवा कंदील एकनाथ खडसेंना मिळत नाही. त्याचा विरोध गिरीश महाजन करताना दिसतोय. आता येत्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक 4थ्या टप्प्याची निवडणूक जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे खास करून जळगाव आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस अगोदर निर्णय भाजपला घ्यावा लागणार आहेत. नेमकं दिल्ली स्वरांकडनं थेट एकनाथ खडसे लादले जातात का हा एक बघणं महत्त्वाचं आहे. कारण एकनाथ खडसेंना स्थानिक पातळीवर सुद्धा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जमून घ्यावं लागेल तरच ते पुढची हे दोघं चाकं ही चालतील अशी कार्यकर्तेसुद्धा म्हणत आहे. नेमकं असं एक चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.